बोईसर येथील खैरेपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच विवेक वसंत वडे यांनी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारण्यास नकार दिल्याचं समोर आलंय। सरपंचाला मान द्यायला आले होते 15 ऑगस्टला तुम्ही या झेंडा फडकायला, पण हे कागद स्वीकारलं नाही। झेंडा वंदनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले असता त्यांनी आमंत्रण स्वीकारले नाही। माहितीनुसार श्री शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत 2017 पासून खैरेपाडा येथील आसपासच्या बिल्डिंग जवळ 15 ऑगस्ट रोजी सकाळी झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट रोजी झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी खैरेपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच विवेक वसंत वडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे। मात्र खैरेपाडा येथील कार्यालयात त्यांना आमंत्रण पत्रिका देण्यासाठी जनसामर्थ्य आदिवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी हे गेले असता त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले नाही। तर याचं कारण म्हणजे खैरेपाडा येथील ज्या आसपासच्या बिल्डिंग जवळ प्रत्येक वर्षी झेंडा वंदन साजरा करण्यात येतो तिथे कोविडचा काळ सोडून त्या दरम्यान झालेली गटारे आणि रोड उंचावर बांधल्यामुळे आता तिथे पाणी भराव निर्माण होऊन गटारीचे साम्राज्य तयार झाले आहे। आता कुठेतरी सरपंच यांना अपमान वाटत असल्यामुळे झेंडा वंदन गटारीत कसा साजरा करावा म्हणून ना पत्रिका ना आमंत्रण त्यांनी स्वीकारले। कदाचित त्यांच्या मनामध्ये त्यांच्याच निकृष्ट कामाबद्दल त्यांना खंत वाटली असावी असा संदेह व्यक्त केला जात आहे। तर जनसामर्थ्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश धोळी यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। जनसामर्थ्य आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गटारी आणि रोडवर उतरण देऊन योग्य पाण्याचा निचरा न केल्यामुळे वॉटर प्लॉटिंग पाण्याचा थांबा निर्माण होतो आणि सगळ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मी जनसामर्थ्य आदिवासी संघटना आणि श्री शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट सालाबादाप्रमाणे म्हणजे 2017 पासून सतत झेंडावंदन 26 जानेवारी 15 ऑगस्ट कार्यक्रम नेहमीच करत आलेली आहे। वेळोवेळी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याच्यानंतर त्यांना खाऊ वाटप, वह्या वाटप अशा छोटे छोटे प्रयोगात्मक एक देशाचा अभिमान आणि देशाचा चांगला गर्वाचा दिवस, एक आन बान आणि शान असा आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दिवस आपण साजरा करतो। परंतु कोविड काळामध्ये काही काळासाठी तो बंद पडला होता। परंतु त्याच पिरियडमध्ये 2 घटना अशा घडल्या की एक गटार बनली, मित्रा ती गटार दाखव, ज्या गाड्या उभ्या आहेत ती गटार, आणि हा एक रोड हा अति उंचावर बनवल्यामुळे आणि योग्य पाणीचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण सांडपाणी बघा या अवस्थेत आहे। इथे आमचा सालाबादाप्रमाणे इथे झेंडा ध्वजारोहण व्हायचा, परंतु ह्या गटारीमध्ये आम्ही आता झेंडा वंदन करू शकत नाही, ध्वजाचा अपमान करू शकत नाही। आता थोडंसं अजून पुढे या आणि हे दाखवा। ही अवस्था मात्र आणि मात्र ग्रामपंचायताच्या नाकर्तेपणामुळे, निष्काळजीपणामुळे हे सगळं घाण झालेलं आहे, घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। तर नक्कीच याच्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। झेंडावंदन आम्ही तूर्तता स्थगित करतो। आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की आम्ही झेंडावंदन करू शकत नाही, पण तो आम्ही कुठेतरी साजरा करणार। परंतु एवढा आम्ही ग्वाही देतो की ग्रामपंचायत खरेपणा आम्ही ह्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आपल्यावर कायदेशीर कारवाई कशी होईल यासाठी आम्ही अग्रेसर राहू।